नमस्कार मित्रांनो, कंबळी या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी अनिकाने कंबळीला खूप काही बोललेलं असतं. तुझी आई वारली आहे तरी पण तू या ठिकाणी आनंदाने ऋषी सरसोबत मजे मारत आहे असं त्या ठिकाणी अनिका कंबळीला म्हणलेलं असतं आणि कंबळी त्याचा विचार करते काय असं त्या ठिकाणी तिला वाटायला लागत असतं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिला ते कंबळीला सर्वजण तिचे मित्र म्हणतात की ती अनिका काही पण बोलली असेल, तिचं काही वाईट वाटून घेऊ नको, ती फार वाईट मुलगी आहे असं त्या ठिकाणी ते कंबळीला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. कंबळी म्हणतात की नाही नाही, मी त्याचं काही वाईट वाटून घेतलेलं नाही असं त्या ठिकाणी ते स्पष्ट स्वरूपात सर्वांना सांगून देते. त्यानंतर बंड्या इकडे कंबळीला म्हणतो, हे बघ कंबळे, तू तर आज फारच मजा केली आणि त्या अनिकाची काय मजा घेतली, ज्या पद्धतीने तिला तू सबक शिकवला, आता ती काही 2-4 दिवस तिच्या मनातला तो राग विसरत नाही आणि तशा मुलीसोबत तसंच घडायला पाहिजे असं त्या ठिकाणी बंड्या म्हणतो आणि सर्वजण त्यावर हसायला लागतात. त्यानंतर इकडे ऋषी सरांना त्या ऑर्टिओवाल्यांचा फोन आलेला असतो आणि म्हणतो की हे बघा ऋषी सर, तुमचं काम झाले बघा, तुमची फाईल मी फास्ट ट्रॅकवर टाकली आहे, मात्र त्या साहेबांना आता तुम्हाला काहीतरी असा चंदा द्यावा लागेल असं त्या ठिकाणी तो बोलत असतो. त्यानंतर ऋषी म्हणतो की हां ठीक आहे, चालेल की. त्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला त्या साहेबांची ओळख करून देतो, तुम्ही इकडे या. त्यानंतर ऋषी म्हणतो की हां मी आलोच. त्यानंतर त्या ठिकाणी आता कंबळीचं तर ॲडमिशन झालेलं असतं. आता कंबळी आणि तिचे फ्रेंड्स आता हॉस्टेलला राहण्याचा या ठिकाणी नियोजन करत असतात आणि म्हणतात की आता आपण मुंबईत राहून या हॉस्टेलला पण राहू आणि तुझं जे पण काम आहे ते पण करूया असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि बंड्या तिथून निघत जात असताना म्हणतो की हां ठीक आहे, चालते, मात्र तुम्ही त्या ठिकाणी जाता जाता आजोबाला भेटून द्या असं बंड्याच्या तोंडातून चुकून शब्द निघला जातो. मात्र कंबळी स्पष्टपणे म्हणते की बंड्या, तू काय म्हणालास, काय झालं आजोबांना असं त्या ठिकाणी आता कंबळीने त्या बंड्याला सवाल केलेला असतो. त्यानंतर आता कंबळी सातत्याने बंड्याला विचारायला लागते की अरे बंड्या, काय झालं आहे, तू मला सांगणार आहेस की नाही असं त्या ठिकाणी तिला बंड्याला विचारत असते. मात्र त्यानंतर कंबळी म्हणते की ऋषी सर, बंड्या नाही तर नाही, तुम्ही तरी मला सांगा ना काय झालं आहे आजोबाला. त्यानंतर ऋषी सर म्हणतात की आजोबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे त्यांची तब्येत आता खालावली आहे असं त्या ठिकाणी कंबळीला सांगतो. कंबळी म्हणते की तुम्ही मला अद्याप माझ्यापासून हे सर्व काही लपून ठेवलं आहे, मला का सांगितलं नाही असं त्या ठिकाणी कंबळीला प्रश्न विचारतो की त्यांच्या या सर्व मित्रांनी कंबळीला अद्याप सांगितलं नसतं की आजोबाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आता कंबळीला माहीत झालेलं आहे आजोबाचं ॲक्सिडेंट हे झालेलं आहे. त्यानंतर इकडे राजन आणि बाबा एकमेकांशी बोलत असताना त्या ठिकाणी राजन म्हणतो की बाबा, आता मी आईला कॉल करतो आणि विचारतो की ती कुठपर्यंत आली आहे ते. त्यानंतर इकडे राजन त्याच्या आईला कॉल करतो आणि आईला विचारतो की आई, तू कुठपर्यंत आली आहे. त्यानंतर आई म्हणते की आता मीटिंग हे झाले आहेत, आता मी फ्लाईटमध्ये बसली आहे, थोड्याच वेळात येईल असंच त्या ठिकाणी राजनला सांगते. त्यानंतर आई म्हणते की त्या बाबांची तब्येत हे कशी आहे. त्यानंतर राजन म्हणतो की आज चक्क त्यांनी हात हलवलेत असं त्या ठिकाणी आईला सांगतो. आता आईला पण वाटते की बाबा आता पहिल्यासारखे चांगले होतील आणि आई राजनला म्हणते की आता तुम्हाला एकदा व्हिडिओ कॉल करशील का. त्यानंतर राजन आईला व्हिडिओ कॉल करतो आणि बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आई म्हणते की मी आता थोड्याच वेळात येत आहे असं त्या ठिकाणी ते बाबांना सांगते. त्यानंतर राजन त्या ठिकाणीच्या नौकराला म्हणजे गोविंदला आवाज देऊन म्हणतो की गोविंद, मी आईला घेऊन येत आहे, तोपर्यंत तू बाबाची काळजी घे, इथून तू कुठेही हलू नको असं त्या ठिकाणी गोविंदला राजनने सल्ला दिलेला असतो. आता इकडे त्यानंतर कंबळीला कळालेलं असते की तिचे आजोबा आता आजारी आहेत. त्यानंतर कंबळी लवकरात लवकर त्या ठिकाणी आजोबाला भेटण्यासाठी निघत असते. त्यानंतर कंबळी तिच्या मैत्रिणीला घेऊन त्या ठिकाणी आजोबाला भेटण्यासाठी निघालेली असते. त्यानंतर आता ऋषी बंड्याला म्हणतो की हे बघ बंड्या, तुला आता माझ्यासोबत यायचं आहे RTO ऑफिसकडे. त्यानंतर त्या ठिकाणी बंड्या विचारतो की तुम्ही कंबळी असताना का तिच्यासमोर बोलला नाही की RTO ऑफिसचा तुम्हाला फोन आला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी ऋषी म्हणतो की आता त्या RTO ऑफिसला मला काहीतरी पैसे खाऊ घालावे लागणार आहेत आणि हे कंबळीसमोर मला नाही करता येणार, कारण की ते त्यांना पैसे देऊ देणार नाही असं त्या ठिकाणी ऋषी सर बंड्याला सांगतात. आता बंड्या आणि ऋषी RTO ऑफिसकडे निघालेले असतात. त्यानंतर इकडे अनिका आणि ग्रॅनी आजी एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर अनिका म्हणते की कंबळीने आज माझी कॉलेजमध्ये खूप इज्जत घातली आहे, आता मी काय करेल असं त्या ठिकाणी अनिका म्हणते. अनिका खूप चिडलेली असते आणि म्हणते की काही पण करून मला तिचा खून करायचा आहे असं त्या ठिकाणी ती स्वतः बोलत असते. त्यानंतर ग्रॅनी आजी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. हे बघ, तू असं काही करणार नाही, त्या एक गवारच्या मुलीच्या नादाला लागून तू स्वतःला कशाला पडतोस, पण स्वतःचा मूड ऑफ करत आहेस असं त्या ठिकाणी ती सांगत असते आणि म्हणते की त्या ऋषी आणि कंबळीला कसं वेगळं करायचं आहे हे माझ्यावर सोड असं त्या ठिकाणी ग्रॅनी आजी अनिकाला समजावून सांगत असते. मात्र अनिका काही ऐकण्याचं नाव घेत नाही. त्यानंतर त्या अनिकाची आई तिथे येते आणि म्हणते की ग्रॅनी आजीने आज तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीसाठी पार्टी ठेवली आहे आणि ती पार्टीचा तू एन्जॉय कर असं त्या ठिकाणी तिला सांगत असते. आणि त्या ऋषी आणि कंबळीचा जो पण काही मुद्दा आहे तो त्या ठिकाणी ग्रॅनी आजीवर सोडून दे असं त्या ठिकाणी सांगत असते. ग्रॅनी आजी म्हणते की हे बघ, तू या अशा कुठल्याही गोष्टीच्या नादाला लागून स्वतःचा वेळ वाया घालू नको. आणि त्यानंतर अनिकाची आई अनिकाला पार्टीला घेऊन जात असते.
त्यानंतर इकडे अनिका पार्टीमध्ये खूप या ठिकाणी एन्जॉय करत असते, मात्र तिचा साऊंडचा आवाज ऐकल्यानंतर त्या ठिकाणी आजोबांना खूप त्रास होत असतो. मात्र आजोबांवर नजर ठेवण्यासाठी गोविंद त्या ठिकाणी असतो. मात्र गोविंदला आता आजोबाला त्रास होत आहे हे देखवत नाही आणि तो बाहेर जातो आणि अनिकाला विनंती करतो की अनिका मॅडम तुम्ही या ठिकाणी आवाज साऊंडचा कमी करा. मात्र अनिका त्याचं काही ऐकत नाही. त्यानंतर ती सातत्याने त्या ठिकाणी नाचत असते. मात्र गोविंद तिच्यासमोर हात जोडायला लागतो की अनिका मॅडम काही पण करून तुम्ही या ठिकाणी आवाजाचा आवाज कमी करा असं त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणतो की मला हे राजन सरनं करायला सांगितले आहे, कारण की आता आजोबांची काळजी घेण्याची जबाबदारी राजन सरनं माझ्यावर सोपवली आहे असं त्या ठिकाणी तो अनिकाला म्हणायला लागतो. मात्र ती अनिका त्याचं काही ऐकत नाही आणि म्हणते की तू माझा पार्टीचा मूड ऑफ करत आहेस. त्यानंतर त्या ठिकाणून अनिका निघून जाते आणि एक काठी शोधून घेऊन येते. त्यानंतर काठीने त्या ठिकाणी गोविंदला मारण्यासाठी खूप मारते आणि सर्वजण त्या ठिकाणी गोविंदला मारताना पाहून अति आनंदित होत असतात, कारण की आता गोविंदचा मार खाण्याच्या तालामध्ये गोविंद नाचतसुद्धा असतो. असे त्या ठिकाणी त्यांना एन्जॉय करत असतात त्या सर्व गोविंदला मार खाताना. त्यानंतर तेवढ्यात तिथे कमळी येते आणि कमळी त्या ठिकाणी अनिकेची काठी पकडते. त्यानंतर त्या ठिकाणी कमळी त्या मारलेल्या दादांना उठवते आणि म्हणते की तू यांना का मारत आहे या बिचाऱ्यांना असं त्या ठिकाणी ते अनिकाला विचारते. त्यानंतर अनिका म्हणते की तू इथं काय करत आहे, तुला मी दुपारी पार्टीचं काय आगमन काय दिलं का नाही, तू इथं हजर झाली भिकाऱ्यासारखं गावछाप असं त्या ठिकाणी कमळीला म्हणत असते. कमळी म्हणते की हे बघ तुझ्या आम्हाला काही गरज नाही, आम्ही आमच्या आजोबांना भेटण्यासाठी आलेलो आहेत. त्यानंतर अनिका म्हणते की हे बघ तुला कोण अधिकार दिला माझ्या घरात येण्यासाठी आणि माझ्या आजोबांना भेटण्यासाठी. त्यानंतर त्या ठिकाणी गोविंद म्हणतो मी या मॅडमला तेव्हापासून हेच सांगत आहे की आवाजामुळे आजोबांना त्रास होत आहे असं त्या ठिकाणी गोविंद बोलतो. मात्र अनिका त्यावर खूप चिडलेली असते, त्यांच्याकडे डोळे वटारून बघते. त्यानंतर गोविंदला त्या ठिकाणी शांत बसावे लागते. कमळी म्हणते की हे बघ तू असं काही करू नको, आता आजोबांना त्रास होत आहे, आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत असं त्या ठिकाणी ती बोलत असते. त्यानंतर कमळी अनिकाला खूप भाषण देत असते. त्यानंतर अनिका म्हणते बोल तुला काय बोलायचं ते बोल, खूप दिवसापासून तुझे मी बोललेलं काही ऐकले नाहीत आणि तुझे लेक्चर ऐकले नाहीत, तू बोल असं त्या ठिकाणी कमळीला म्हणत असते. त्यानंतर इकडे कमळीची मैत्रीण पण त्या ठिकाणी अनिकाला खूप बोलत असते. त्यानंतर अनिका रागाच्या भरात हातामध्ये ग्लास घेते आणि तिच्यावर फेकणार. तोपर्यंत त्या ठिकाणी आजी येते आणि त्या ठिकाणी एक अनिकाचा हात पकडते आणि म्हणते की हा काय तमाशा चालवला आहे, तुला थोडी पण अक्कल नाही का, तुझ्यावर काहीतरी संस्कार झाले आहेत का असं त्या ठिकाणी अनिकाला म्हणते आणि म्हणते की हे काय तमाशा लावून ठेवला आहे. त्यानंतर कमळी आजीला म्हणते की आजी मी ते आजोबा आजारी आहेत, त्यांना भेटण्यासाठी आलो होतो, मात्र या ठिकाणी अनिकाने हा गोंधळ घालून ठेवला आहे असं त्या ठिकाणी ते म्हणत असतात. मात्र तेवढ्यात ते राजन पण येतो आणि राजन म्हणतो की हे बघा हे असं काही चालत नाही. त्यानंतर कमळीला घेऊन आजोबाकडे घेऊन जातात आणि त्यानंतर आजोबा आता कमळीला भेटणारेला असतात की आजोबा आता कमळीसमोर आल्यामुळे कमळीला काही बोलतील का. त्यानंतर इकडे कमळीने आजोबाला पाहिल्यानंतर कमळीच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते की आजोबांची एवढी प्रकृती खालावली आहे आणि तुम्ही मला अद्यापही सांगितलेलं नाही असं त्या ठिकाणी ती आजीला विचारायला लागते. आजी म्हणते की बाळा तू इथून चांगल्या मार्काने पास होऊन घरी गेलेस आणि घरी गेल्यानंतर तुझ्या आईचा देहांत तेवढ्या तू दुःखात होतेस आणि तुला आम्ही हे कसं काय सर्व सांगणार. त्यानंतर त्या ठिकाणी कमळी म्हणते की माझ्या एवढं मोठी गोष्ट झाल्यानंतर तुम्ही मला का सांगितलं नाही, माझ्यासाठी तुम्ही थोडी ना परके आहेत असं त्या ठिकाणी कमळी म्हणायला लागते आणि आजोबाच्या जाऊन जवळ बसते. त्यानंतर कमळी इकडे आजोबाचा हात हातात घेते आणि स्वतःच्या गालावरून फिरवते आणि आजोबांना म्हणते की हे आजोबा तुमची कमळी तुमच्याजवळ येऊन बसली आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत नाहीत असं त्या ठिकाणी कमळी आजोबाला विचारायला लागते आणि म्हणते की आई तुळजाभवानी तुम्हाला आता लवकरात लवकर बरे करो असं त्या ठिकाणी म्हणते की आणि तुम्हाला सर्वांना हसताना खेळताना बघायचं आहे ना, त्यानंतर तुम्ही लवकर बरे व्हा असं त्या ठिकाणी कमळी आजोबाला सांगत असते. त्यानंतर इकडे कमळी राजन काकांना आणि आजीला विचारते की हे आजोबांसोबत असं कसं घडलं आहे. त्यानंतर ते म्हणतात की आम्हाला तर पोलीसवाल्यांनी सांगितलं आहे की हा एक अपघात आहे, पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यानंतर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हा अपघात नसून ही केस अशीच चालू ठेवण्यासाठी सांगितली आहे. त्यानंतर कमळी म्हणते की डॉक्टरांनी काय सल्ला दिला आहे आजोबांसाठी. ते म्हणतात की डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की आजोबा उद्या बरे होतील नाही तर कित्येक साल त्यांना बरे होण्यासाठी लागतील असं त्या ठिकाणी ते कमळीला सांगतात. कमळी म्हणते की नाही आजोबा बरे होतील, हे असंच आपण म्हणायचं आहे असं त्या ठिकाणी कमळी सर्वांना सांगते की आजोबा आता आपले लवकरच बरे होतील. त्यानंतर कमळी इकडे आजोबांना म्हणते की आजोबा तुम्हाला आता पहिल्यासारखं बरं व्हायचं आहे, अंगणात बसून आपण दोघे कसेही चहा पित होतो तसं आपल्याला पुन्हा एकदा घडून आणायचं आहे आणि तसं आपल्याला करायचं आहे. आपण सर्वजण एकत्र मिळून त्या ठिकाणी चहा पिणार आहोत, बागडणार आहोत, हसणार आहोत, खेळणार आहोत असं त्या ठिकाणी कमळी आजोबांना सांगते. त्यानंतर असं बोलत असताना आजोबांना कमळीचे शब्द तर सर्व कानावर पडलेले असतात आणि त्यानंतर कमळीने जो पण आजोबाचा हात हातात घेतला आहे तो या मिठीने घट्ट पकडतात. त्यानंतर कमळीला जाणवतं की आजोबांनी आता हाताची बोटं
हलवलेले आहेत. कमळी सर्वांना म्हणते की आजोबांनी आता हाताची बोटं हलवली आहेत आणि सर्वांनी पाहिलेलं असतं. त्यानंतर त्या ठिकाणी आजी येतात आणि म्हणतात की तुम्ही आमचं बोलणं ऐकता ना हो, असं त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणतात की बघा तुमची नात कमळी या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला भेटण्यासाठी. आमचं बोलणं तुम्हाला सर्व ऐकू तर येते ना, असं त्या ठिकाणी ते आजोबांना विचारायला लागतात आणि म्हणतात की आता बोला, उठून बसा, असं त्या ठिकाणी ते सांगत असतात. त्यानंतर कमळी म्हणते की मला माहीत आहे आजोबा तुम्ही किती जिद्दी आहेत ते, आणि तुमची नात पण तुमच्यासारखीच जिद्दी आहे आणि मी तुम्हाला बरं केल्याशिवाय राहणारच नाही, असं त्या ठिकाणी ते सांगते आणि म्हणते की माझा पूर्ण देवावर विश्वास आहे, तुम्ही लवकरात लवकर बरे होसाल, असं त्या ठिकाणी कमळी म्हणत असते. त्यानंतर इकडे अनिका खूप चिडलेली असते कारण की तिची पार्टी पूर्णपणे बरखास्त केलेली असते. त्यानंतर त्या ठिकाणी आता अनिका चिडल्यानंतर ते म्हणते की काही पण करून मला आता त्या कमळीचा खून करायचा आहे आणि घरातल्या सर्व वस्तू आजूबाजूला या ठिकाणी फेकून देत असते. त्यानंतर ग्रॅनी आजी अनिकाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्या ठिकाणी अनिका काही ऐकत नाही. त्यानंतर ग्रॅनी आजी म्हणते की हे बघ तू असं चिडचिड करून काही फायदा नाही, असं कमळीला जे पण लोक साथ देत आहे त्यांच्यापासून आपल्याला कमळीला दूर करायचं आहे. फक्त ऋषीपासूनच नाही तर जे पण आजी त्या ठिकाणी सर्वांपासून आपल्याला कमळीला या ठिकाणी दूर करावं लागणार आहे. कारण की कमळी आपल्याला अशा पद्धतीने का बोलू शकते, कारण की कमळीला त्या लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळेच कमळी आपल्यासमोर अशा पद्धतीने बोलत आहे. त्यानंतर अनिका म्हणते की तुला हे सर्व माहीत आहे तर तू कर ना त्या ठिकाणी काही ना काहीतरी, असं त्या ठिकाणी सांगत असतात. त्यानंतर तेथे रागिनी पण येते आणि म्हणते की हे तुम्ही कसं करणार आहात. त्यानंतर ग्रॅनी आजी म्हणते की ज्या घराची ती मालकीण आहे ना त्या तिला आपल्याला या मालकीण पदापासून हटवावं लागणार आहे पहिले, आणि ती सर्व मालकीणी आपल्या ताब्यात घ्यावे लागणार आहेत तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. त्यानंतर त्या विचारतात की तुम्ही आता हे सर्व पद्धतीने कशा करणार आहेत. त्यानंतर ती म्हणते की आता मला ग्रॅनी आजी म्हणतायत हे फक्त मी बोलूनच नाही तर करून दाखवणार, असं त्या ठिकाणी ती स्वतःला म्हणत असते आणि स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवते. त्यानंतर इकडे आजी आणि कमळी एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर कमळी म्हणते की आजी मी आज बाबांसोबत खूप बोलले, त्यांना खूप काही गोष्टी सांगितल्या आणि आता ते लवकरात लवकर बरे होतील. तुम्ही बघा तर ती नाही जर बाबा बरे झाले तर मग म्हणा आता काही दिवसातच बाबा आपले बरे होतील आणि पुन्हा पहिल्यासारखे आपल्यासोबत खेळतील आणि स्वतःच्या पायावर ते उभे राहतील, असं त्या ठिकाणी कमळी म्हणते की हा विश्वासच आहे माझा, असं त्या ठिकाणी ती आजीला समजून सांगते. त्यानंतर आजीला वाटतं की कमळीचा हा आत्मविश्वास खूप मोठा आहे आणि त्यानंतर आता कमळी हे साध्य करून दाखवेल की काय, असं त्या ठिकाणी आजीला वाटते. आजी कमळीकडे बघतच राहते. कमळी म्हणते की आजी तुम्ही माझ्याकडे काय बघतात. त्यानंतर आजी म्हणते की जर माझी मोठी नातसून असली तर ती बिलकुल तुझ्यासारखीच असेल, आणि आजी कमळीला म्हणते की हे बघ कमळी माझं तुझं नातं रक्ताचं जरी नसेल तरी आपल्या दोघांचे नाते म्हणजे देव रक्ताचं नातं हे बनवत असतो, मात्र जे मनाचं नातं आहे हे माणूस स्वतः बनवत असतो, असं त्या ठिकाणी ते कमळीला म्हणते. आणि म्हणते की ज्या दिवशी हा प्रसंग घडलाच नव्हता एक दिवस असा होता की मी तुला या घरातून बाहेर हाकलून दिलं होतं कारण की तू या घराची सून नव्हतीस, असं त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणतात की आता हे बघ कसे दिवस बदलून गेले आहेत की कारण की आता माझा प्रत्येक आनंद हा तुझ्यामुळे येत आहे, असं त्या ठिकाणी ती सांगत असते. त्यानंतर कमळी म्हणते की जर आजी तू मला त्या दिवसापासून घरातून बाहेर हाकलून दिलं नसतं असलं तर आपली एवढं नातं हे घट्ट झालंच नसतं, आणि म्हणते की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं त्या ठिकाणी तो आजीला पटवून देत असते. मात्र आता आजीला कळालेलं असतं की कमळी आपल्या घरच्यांवर खूप जास्त जीव लावते. कमळीशिवाय या घरामध्ये जीव लावणारं दुसरी कुठलीही व्यक्ती नाही आणि कमळी खूप फार शूर अशी व्यक्ती आहे, असं त्या ठिकाणी आजीला समजलेलं असतं. आता आजी कमळीला स्वतःच्या मिठीत घेते आणि त्या ठिकाणी खूप प्रेमाने कमळीला कुरवाळू लागते की आता कमळी आणि आजीची हे घट्ट नातं घरातल्या राधिका आणि गार्गे आजीला त्या ठिकाणी समजेल का, आणि त्यानंतर या दोघींना लांब करण्यासाठी ते कुठला प्लॅन करतील हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.